केतन अग्रवाल हत्याकांडात मोठी घडामोड. आरोपी चेतन चौधरीला आज पुणे ग्रामीण पोलिसांनी थेट लोहगड किल्ल्यावर नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन आणि गेट अनालिसिसची चाचणी केली. या प्रक्रियेमुळे हत्येच्या रात्री नेमके काय घडले याचा उलगडा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस तपास पथकाने घटनास्थळी संपूर्ण घटनेची पुनर्रचना करत चेतन चौधरीच्या हालचालीची पडताळणी केली. तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि आरोपीच्या जबाबाची तुलना करून घटनाक्रमाची सत्यता तपासण्यात आली. या प्रकरणातील दुसरे आरोपी सिया गोयल हिचे क्राईम सीन रिक्रिएशन यापूर्वीच झाले असून आता चेतन चौधरीवर ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. तपासातील विविध पुराव्यांशी आरोपीच्या हालचालीची सांगड घालण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात गेट अनालिसिस म्हणजे चालण्याच्या पद्धतीचे वैज्ञानिक विश्लेषणही करण्यात आले. घटनास्थळी जवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये उडी घातलेल्या एक संशयित व्यक्ती दिसून आली होती. त्या व्यक्तीच्या चालण्याची शैलीची तुलना चेतन चौधरीच्या चालण्याशी करून त्याची ओळख निश्चित करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. आज लोहगड येथे आरोपींना घेऊन आम्ही आज घटनास्थळाची परत एकदा निर्मिती केली होती. त्यासाठी आम्ही आरोपीला सकाळी आज लोहगडावर घेऊन गेलो होतो व त्यामध्ये मेमोरेंडमद्वारे त्यांनी आम्हाला सर्व काही घटना कळवलेली आहे. सर, काय डमी त्याच्यामध्ये वापरण्यात आला? हो, त्यामध्ये आम्ही डमीचा वापर केलेला होता. पारस मुठ्ठा यांचा रिपोर्ट.